पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचं मूल्यांकन सुरू. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपच्या मंत्र्यांना सूचना. पक्षांतर्गत कुरबुरी मिटवा असाही सल्ला. इतके गोंधळलेले विरोधक जीवनात पाहिलेले नाहीत. निवडणूक आयोगावर बोट ठेवणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्र्यांचा निशाणा. चूक लक्षात आल्यानं शरद पवार भेटीसाठी गेले नसल्याचाही दावा. नाशिक पोलिसांचा उत्तर प्रदेश पॅटर्न. सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपी आणि आरपीआयचा पदाधिकारी प्रकाश लोंढेच्या अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार. सिडकोकडून सर्वसामान्य नागरिकांची लूट. 29 लाखांची घरं 75 लाखांपर्यंत विकत असल्याचं माहितीच्या अधिकारात उघड. आमदार खासदारांच्या पंचतारांकित गृहप्रकल्पांचे दर सामान्य नागरिकांच्या घरांच्या दरांपेक्षाही कमी आहेत. मुंबईमध्ये उद्योजकाला डिजिटल अरेस्ट दाखवून 58 कोटींना लुटलं. 3 अटक. पैशांचा माग काढणं सुरू. 9 ऑगस्ट ते 8 ऑक्टोबर दरम्यान ही लूट सुरू होती. पुणे जिल्ह्यातील बिबट्यांच्या हल्ल्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा तोडगा. 50 बिबटे वंतारात पाठवणार असल्याचं अजित पवारांकडून स्पष्ट. पुण्यात भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मायक्रोचिप बसवणार. महापालिकेचं अनोखं पाऊल. 2.5 लाखांच्या वर भटक्या कुत्र्यांवर लक्ष ठेवणार. रशियाकडून तेल खरेदी थांबवणार अशी पंतप्रधान मोदींनी हमी दिल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. चीननंही तेल खरेदी थांबवावी अशी अट. ट्रम्प यांची माहिती. 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धांचे यजमानपद भारताला. अहमदाबादमध्ये भव्य स्पर्धा होणार. 26 नोव्हेंबरला अधिकृत घोषणा. पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यात तुंबळ युद्ध. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये पाकिस्तानचे हवाई हल्ले. अफगाणिस्तानचेही पाकिस्तानच्या पेशावरमध्ये ड्रोन हल्ले. 48 तासांची शस्त्रसंधी लागू.